जयवंतराव भोसले कृष्ण कृषी महाविद्यालय रेठे बुद्रुक आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न या विद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आज आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम करणार आहे। आज कुठला दिवस आहे माहिती आहे का? उन्हातले उठा या इकडे बाळा आहे का कोणाला माहिती? पुढे या पुढं कुठला दिवस आहे? कुठला दिवस आहे आज? हो तर आज आम्ही या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये झाडं लावणार आहे। तर थोडक्यात तुम्हाला या दिवसाचे महत्त्व सांगतो। बघा, उदाहरण द्यायला जर गेलो तर दरवर्षी सगळ्यांचा वाढदिवस तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घरी साजरा करता। तसंच मग असा विचार केलाय की हा जो दिवस आहे आज आंतरराष्ट्रीय मृदा दिवस, तो आजच काय उद्या काय नाही, उद्या का नाही किंवा काल का नव्हता? तर यामागचं कारण असं आहे की 2004 साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्स या एक संस्थेमध्ये एक परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये जे सायंटिस्ट जे वैज्ञानिक लोक सामील झाले होते त्यामध्ये थायलंडचे एक राजे पण होते। त्यांचं नाव होतं भूमिबोल अदुल्यादूत। या वैज्ञानिकांचं ह्या खूप मोठं एक त्यांचं यामध्ये कोऑर्डिनेशन आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय मृदा दिन संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा व्हावा यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि जर एक सांगायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये 5 डिसेंबर 2014 पासून आंतरराष्ट्रीय मृदा दिन साजरा होतो। तुम्हाला तर आता मातीचं महत्त्व जसं तुम्ही एक तुकडीतून दुसऱ्या तुकडीमध्ये जाल, तुमचे शिक्षक तुम्हाला सगळे तर सांगतीलच, तर थोडक्यामध्ये सांगतो। आज तुम्ही आजूबाजूला हे झाडं बघतायत, जसं तुम्हाला जगण्यासाठी अन्न महत्त्वाचं आहे तसंच त्या झाडाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती माती आणि त्यानंतर आपण त्याला जे खत पाणी करणार आहे ते। तर सगळ्यात पहिल्यांदा ही माती जी आहे आपण याचं संवर्धन केलं पाहिजे। आज शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर जी खतं वापरतोय किंवा ही जे वातावरण बदल होतोय, जास्त पाऊस पडतोय, त्या वेगवेगळ्या कारणाने ही मातीची जी आहे झीज होत चालली। तर आपल्याला ही माती संवर्धन केलं पाहिजे, एक त्या पद्धतीने आपण करू शकतोय। आणि त्यानंतर झाडं लावूनही आपण मातीचं योग्य प्रकारे संवर्धन करू शकतोय। या निमित्ताने एवढं सांगणार की तुम्ही आता जे आम्ही झाडं लावणार आहे, एक तुम्ही शाळा सोडून जाताना म्हणा किंवा दुसऱ्या तुकडीमध्ये जाणार आहात आणि तेव्हा शाळेतून जाताना आणि असे वेगवेगळे कार्यक्रम ज्यावेळी असणार त्यावेळी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये झाड लावलं पाहिजे। आता आम्ही या ठिकाणी आलोय तर तुमच्या शाळेमध्ये 2 झाडं लावून जाणार आणि आता आम्ही गेल्यानंतर हे काम तुमचं आहे की ते झाडाचं संवर्धन योग्य प्रकारे झालं पाहिजे। त्या निमित्ताने त्यासाठी तुम्ही त्याला रोज पाणी किंवा जे काय आहे ते घातलं पाहिजे। धन्यवाद। ठीक आहे